नाशिकच्या अनधिकृत भंगार मार्केट विरोधात याचिका दाखल करणारे शिवसेनेचे माजी सभागृह नेते दिलीप दातीर यांना पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे। अवैध धंद्यांचा अड्डा बनलेलं हे भंगार मार्केट हटवण्यात यावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून दातीर न्यायालयीन लढाई लढतायत। अखेर शनिवारी त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। भंगार मार्केटमधील शेकडो अतिक्रमणं पालिकेकडून तोडण्यात आली आहेत, मात्र त्यामुळे दातीर यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून हे भंगार मार्केट पूर्णपणे हटवेपर्यंत त्यांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत। तसंच त्यांना पोलीस संरक्षणही पुरवण्यात आलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने हा अनधिकृत भंगार मार्केट निघावे यासाठी मी शिवसेनेच्या माध्यमातून एक कार्यकर्ता या नात्याने सातत्याने मग माननीय उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, सातत्याने लढाई लढलो आणि खऱ्या अर्थाने तिला कालपासून यश येताना दिसते। मागे केलं लोकांनी गोड पद्धतीने काही फोन करायचा प्रयत्न केला, त्याचंही मी पोलिसांना तेव्हा तक्रार केली होती आणि बंदोबस्तही तेव्हा मागितला होता। त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी संरक्षण दिले, मला इन्स्ट्रक्शन दिले, तुम्ही फिरू नका, किमान जोपर्यंत कारवाई चालू आहे तोपर्यंत तरी तुम्ही कुठे फिरू नका।